हॅलो, आज आपण एक वेगळ्या पद्धतीनं मिसळ बनवणार आहे, ज्यात बटाटा आणि मटकी नाही, दुधी भोपळा आणि वाटाणा आहे। तर त्यासाठी रात्री भिजवलेला हिरवा वाटाणा 1 कप, एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा साल काढून चिरून घेतलेला आहे, मीठ आणि हळद हे घटक आपण भाजीसाठी घेतलेले आहेत। कुकरमध्ये हिरवा वाटाणा घातलाय, त्याच्याबरोबर दुधी भोपळा आणि 1-1.5 चमचा मीठ घालून घेतले आणि थोडीशी हळद घातलेली आहे। त्यामध्ये मी 1 लिटर पाणी घातलेले आहे। आपल्याला जेवढा कट हवा आहे त्या हिशोबाने आपण कमी जास्त पाणी घालू शकतो। कुकरचे झाकण लावून त्याला छान 4-5 शिट्ट्या करून घेऊया। कुकरचे प्रेशर कमी आले की आपण स्टॉक आणि भाजी गाळण्याच्या सहाय्याने सेपरेट करून घेऊ। आता कटसाठी लागणारे साहित्य बघूया। त्याच्यासाठी आपण तीळ अर्धा टेबलस्पून घेतलेले आहेत, धणे 1 टेबलस्पून घेतलेले आहेत, जिरे अर्धा टेबलस्पून, लाल तिखट घेतले आहे, आलं आणि लसूण घेतले आहे आणि पाववाटी खोबरं घेतलेलं आहे। खड्या मसाल्यात आपण लवंग घेतले, मिरे, हिरवी वेलची, काळी वेलची, स्टार फूल, दालचिनी आणि तमालपत्र घेतले। कढीपत्ता घेतला आहे, थोडीशी हळद घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो आणि 2 कांदे आणि मीठ एवढे घटक घेतलेले आहेत। पॅन गरम करून घेतले, त्यात सगळे खडे मसाले, धने, तीळ आणि जिरे हे सगळे सांगितलेल्या प्रमाणात व्यवस्थित भाजून घेऊया। व्यवस्थित भाजून झालेले आहे, ते आता मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलं आहे। त्याच पॅनमध्ये आता पाव कप खोबरं घातले आणि त्याच्यात आता आपण ते तेल घालून व्यवस्थित भाजून घेऊया। खोबरं व्यवस्थित भाजले, ते पण आपण आता मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये आलं लसूण घालून घेऊया। त्याच पॅनमध्ये कांदा आणि टोमॅटो हे पण आपण भाजून घेऊया आणि 2 हिरव्या मिरच्या होत्या त्या मी जारमध्ये मिक्सरच्या घातलेल्या आहेत। कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घेऊया, म्हणजे कट खूप छान होतो। त्यात थोडंसं तेल घालून व्यवस्थित भाजून घेऊ। कांद्याचा रंग छान सोनेरी आलेला आहे। आता हा व्यवस्थित भाजून झालेला आहे। मिक्सरच्या जारमध्ये घालून जरा गार झाले की आपण मिश्रण सगळं वाटून घेऊया। कट करायसाठी पातेलं तापवून घेतले, त्यात तेल घातले। तेल जरा जास्त घालायचं म्हणजे कट छान होतो। त्यात हळद, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालूया। 1-2 मिनिटं परतून झालं की त्यामध्ये आपण लाल तिखट घालूया। हे घरी केलेलं लाल तिखट पावडर आहे। कांदा आणि तिखट मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये थोडासा तयार स्टॉक आहे तो घालूया, म्हणजे कांदा आणि तिखट चिकटणार नाही खाली। त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटणही घालून घेऊया। हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे कट होतो तो तर्रीदार छान होतो। त्याच्यासाठी आपण स्टॉक आहे तो घातलेला आहे। या स्टेजला पाणी घालताना कायम गरम घालायचं, म्हणजे तर्रीदार कट होतो एकदम। यात आपण आता 1.5 चमचा मीठ घालून घेऊया। कट छान उकळून घेऊन त्यात हिरवी कोथिंबीर घालून घेतली आहे। छान एकदम मस्त कट आला आहे। एक कढई गरम केली आहे, त्याच्यात तेल घातलं आहे, मोहरी, जिरे आणि हळद घालून घ्यायची आपल्याला। हे आपण भाजी करणार आहे मिसळसाठी लागणारी, आणि त्यात आपण कांदा घालून व्यवस्थित परतून घेऊया। कांदा परतला की लगेच त्याच्यात टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो घातला की कधी लगेच मीठ घालायचं त्याच्यात। कांदा आणि टोमॅटो दोन्ही छान परतून झाले, त्याच्यात तिखट घालूया। 1 चमचा तिखट घातलं आहे आणि कोथिंबीर घालून घेऊन चिकटू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे अगदी। कांदा टोमॅटो 2 मिनिटं परतून घेतले, त्यात मटार आणि दुधी भोपळा उकडलेला घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊ। 1 चमचा जिरे पावडर घातली आहे आणि हिरवीगार कोथिंबीर घातली आहे आणि एक वाफ आणून छानपैकी सर्व करू। सर्विंग प्लेटमध्ये आपण आता तयार भाजी घालून घेऊया। त्याच्याबरोबर फरसाण घालू आणि छान गरम मस्त तर्रीदार कटही त्याच्यावर व्यवस्थित घालून घेऊया आणि वरती काय नेहमीप्रमाणे कांदा, कोथिंबीर आणि लिंबू घालूया। ही अप्रतिम लागते मिसळ, तुम्ही अगदी नक्की करून बघा। थँक्यू।